हाय. आज सगळ्यांचा मूड आहे ना खूप साधंसुधं खाण्याचं होता. तर मी म्हटले खिचडी भात बनवू का? हो म्हटले. ही अशी खिचडी बनवणार आहे की त्याच्यामध्ये काहीही गरम मसाले वगैरे कोणतेच नाही आहे. मोहरी टाकलेली, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. लसूण आहे ना खूप सारा घ्यायचा आणि चिरून टाका. लसूण लालसर झाला की लगेच हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची परतली की कांदा टाका, टॅमॅटो टाका. टॅमॅटो आणि कांदा मऊसर होईस्तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेणार आहोत. हा काली मुछ राईस आहे. याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे. आता तो धुवून घेऊ आणि याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. हळद व्यवस्थित मिक्स झाली की जो धुतलेला तांदूळ आहे तो टाकून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला जर खिचडी थोडीशी चिकट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं आणि जर मोकळी मोकळी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी टाकायचं. म्हणजे बरोबर अंदाज येतो आपल्याला. आणि एक शिट्टी झाली की कमी गॅसवर 15-20 मिनटं ठेवलं की राईस एकदम मस्तपैकी शिजला जातो. खडे मीठ टाकलेले आहे. उकळी आली की एकदा तुम्ही टेस्ट करून बघायची की मीठ कमी आहे का जास्त आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. कमी पडलं तर आपल्याला टाकता येत नाही वरतून आणि खूप कसतरी भात लागतो. त्यापेक्षा अगोदरच टेस्ट करून टाकले मीठ टाकलं की काही हरकत नाही आहे. मस्तपैकी मिस्टरांना खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी हॉलमध्येच आहे ना कुकर आणून ठेवलं. पहिल्यांदा त्यांना वाढून दिलं आणि नंतर ना मुलीला वाढून दिलेलं आहे. आजारी माणसाच्या तोंडाला ही टेस्ट येईल असा राईस होतो. त्याच्यात गरम मसाले वगैरे काहीच नाही टाकलेले आणि तुम्ही तर हे बघितलेलं आहे. खूप टेस्टी होतो. आणि रोजचंच आपण आहे ना गरम मसाले वगैरे असे करतच राहतो. काही ना काही आपलं माझी रेसिपी चालूच राहते. त्यामुळे ह्यावेळेस मी असा राईस केला. खूप टेस्टी लागतो. कशी वाटली साधीसुधी खिचडी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या मुलीला व्हिडिओ काढायला आवडत नाही. तिने तोंड झाकून घेतलं होतं पण नंतर न ओपन केलं. चला बाय. भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.